नमस्कार. trialallotment.com या वेबसाईटच्या वतीने आजचा हा ब्रँच सिलेक्शनचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. अर्थात आजचा कार्यक्रम पूर्णतः मराठीत असेल. जिथे इंग्रजी शब्द वगळता येणार नाहीत नाईलाज म्हणून, तेव्हाच आपल्याला हे इंग्रजी शब्द वापरायला लागतील. पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये आपण ही trialallotment.com ही साईट जी सुरू 10 वर्षापेक्षा जास्त झाली, 2007 साली ही वेबसाईट सुरू झाली. आणि या वेबसाईटमध्ये ॲक्च्युली जे काही तुम्हाला कट ऑफ वगैरे मिळतात, कट ऑफ मार्कांवरती आपण जे लक्ष देतो, त्याहीपेक्षा दरवर्षीची कट ऑफ रँक काय असते याच्यानुसार आपल्याला अलॉटमेंट पाहणं हे आवश्यक ठरतं. आणि ही वेबसाईट गेल्या 3-4 वर्षाचा, म्हणजे जेव्हा ही वेबसाईट चालू असते 2017, याचा अर्थ आम्ही गेल्या 3 वर्षाचे रँकचे जे कट ऑफ असतात त्यानुसार तुम्हाला काय मिळेल आणि तुमचे ऑप्शन फॉर्म कसा तयार होईल. कारण आपल्यासमोर कित्येक वेळेला काही कॉलेजेसच्या बाबतीत, काही ब्रांचेसच्या बाबतीत असं असतं की ही घ्यावी का नाही. तर या पद्धतीने आम्ही ही वेबसाईट चालवतो. लॉग इन तुम्हाला ईमेल ID करावं लागतं, पण लॉग इन करण्यापूर्वी तुम्हाला काय काय मिळतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक कॉलेज इन्फॉर्मेशन नावाचा प्रकार. या कॉलेज इन्फॉर्मेशनवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्ही कुठलीही युनिव्हर्सिटी सिलेक्ट करू शकता. असे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, आणि मग तुम्ही इथे कॉलेज सिलेक्ट करू शकता. अर्थात ही कॉलेजेस बरोबर DTEच्या सिक्वेन्सने असतात. अजून खाली पुण्यातलं होईल खाली हां, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन हे खाली हां. आणि इफ यू सी द इन्फॉर्मेशन क्लिक, तर यावेळेला आम्ही इन्फॉर्मेशन आमच्या वेबसाईटवरनं नाही दाखवतो, कारण दरवर्षी ज्या पद्धतीने सीट्स बदलतात तर ही सगळी इन्फॉर्मेशन डायरेक्टली DTEच्या वेबसाईटवरनं दिसते. अर्थात यासाठी तुमचं जर का पॉपअप ब्लॉक असेल तर तुम्हाला तो अनब्लॉक करावा लागेल. खाली अजून खाली, आणि इथं आपल्याला दिसतं की त्यांच्याकडे काय काय इथे आहे. अजून खाली म्हणजे इथे दिसतं की त्यांच्याकडे कम्प्युटर इंजिनिअरिंग 1999 साली सुरू झालं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 2006, आणि कुठल्याची सेकंड शिफ्ट आहे, फर्स्ट शिफ्ट आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. जसं आपल्याला खालच्या 4 ऑप्शन्स जे आहेत ते 4च्या 4 सेकंड शिफ्ट्स आहेत. आणि टोटल इंटेक त्यांचा 660 आहे. इथेच आपल्याला अक्रिडेशनची पण माहिती मिळते की त्यांचं LBA नंतर NAC वगैरे असं काही झालेलं आहे का. परत अलीकडच्या आपल्या बॅक होम लाईन. त्याच्यानंतर सिलेबसवरती जर का आपण क्लिक केलं तर तुम्हाला प्रत्येक युनिव्हर्सिटीचं सिलेबस इथे मिळेल बसल्या बसल्या. आणि त्याच्यानंतर बॅक होमला जा. सिलेबस कंपॅरिझन नावाचा जो प्रकार आहे, या सिलेबस कंपॅरिझनमध्ये तुर्तास आम्ही फर्स्ट इयरचे जे 4 सब्जेक्ट्स आहेत त्या 4 सब्जेक्टची कंपॅरिझन दाखवतो. उदाहरणार्थ मेकॅनिक्स. आता मेकॅनिक्समध्ये कुठल्या युनिव्हर्सिटीला तो टॉपिक कधी आहे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळू शकते, जी अदरवाईज कुठल्याही वेबसाईटवरती अवेलेबल नाही. हो. त्याच्यानंतर कॉन्टॅक्टस म्हणून जे आमचे डिटेल्स दिलेले आहे, तर लक्षात ठेवा की आमची एकच वेबसाईट अशी आहे की ज्याच्यावरती फोन कॉल केला तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरती रजिस्टर्ड आहात किंवा नाही, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. कॉल मिस झाला तर आम्ही परत कॉल करतो. त्याचप्रमाणे तुम्ही ईमेलवरती जर का आम्हाला काही प्रश्न विचारले तर अर्थात ईमेलवरच्या प्रश्नाला जेव्हा तो ईमेल आम्ही बघतो साधारणतः 4-1 तासाच्या अंतरात, तर त्याचं उत्तर दिलं जातं. आता ही वेबसाईट चालते कशी आपण बघू. लॉग इन जर का केलं, न्यू युजर. आता या न्यू युजरमध्ये तुमच्या ईमेल ID तुम्हाला लॉग इन करणं अपेक्षित आहे. आणि चेक इफ अवेलेबल, मी आता उदाहरणार्थ एक ईमेल ID दिलं, चेक इफ अवेलेबल. पण चुकून जर का कोणी वापरला असेल, सो ऑलवेज टेल यू की इट इज नॉट अवेलेबल, तर त्या केसमध्ये तुम्हाला दुसरा ईमेल ID वापरायला लागेल. अर्थात तुमचा ईमेल ID जर का बरोबर असेल, आणि याच फॉर्मवरती खाली आहे तुम्हाला मेल फिमेल ही इन्फॉर्मेशन पण द्यायला लागते, कारण ती आवश्यक आहे. तुमची कॅटेगरी द्यावी लागते, कारण तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची अलॉटमेंट होते, आणि ही वेबसाईट प्रत्येकाच्या कॅटेगरीनुसार चालते.
मागे आणि हँडिकॅप आणि डिफेन्स हे पण ऑप्शन्स आहेत, पण ते दरवर्षी एवढ्या रिलायबली चालत नाही किंवा त्यांचे कट ऑफ एक एक सीटचे असल्यामुळे बदलत राहतात. लॉग इन आहे, लॉग इन कर. आता जेव्हा तुम्ही लॉग इन करता तर नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ही सगळी इन्फॉर्मेशन घेऊन साईटवरती येतात तेव्हा तुम्हाला एक फर्स्ट एंट्री पासवर्ड आम्ही पाठवतो. पण तेव्हा तुमचा ईमेल आय डी व्हेरीफाय करण्यासाठी असतो. तो 6 डिजिटचा नंबर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा लॉग इन करता तेव्हा विचारला जातो आणि तो तुम्ही बरोबर दिला तर तुम्ही या साईटवरती येता. त्याच्यानंतर सेकंड टाईम तुम्ही जेव्हा या तेव्हा तो पहिल्यांदा तुम्हाला विचारतो की CETचा ॲप्लिकेशन आय डी काय आहे. तो तुमच्याकडे ॲप्लिकेशन आय डी आहे. तुम्ही आत्ताच 5 ते 17मध्ये जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताय तेव्हा तुम्ही तो ॲप्लिकेशन आय डी देता. तुम्हाला वाटतं MM समथिंग असतो आणि त्याच्याखाली विचारलं की CETची फायनल टोटल किती आहे. समजा आपले मार्क असतील 115 115 आणि यू विल हॅव प्रेस कन्फर्म मार्क्स. आता तुम्ही एकदा मार्क्स कन्फर्म केले की याच्यानंतर तुम्हाला कधीही हे मार्क्स बदलता येत नाही, कारण आमची अशी अपेक्षा आहे की एका लॉगिनमधनं एकाच विद्यार्थ्याने काम करावं. आता रिपोर्ट्सला तुम्ही जे 115 मार्क्स दिले ती सगळी इन्फॉर्मेशन तिथे दिसते की तुमची ओपन कॅटेगरी आहे, सावित्रीबाई फुले होम युनिव्हर्सिटी आहे. आणि मग पहिला ऑप्शन जो आहे कॉमन रिपोर्ट्समध्ये वेअर विल आय गेट ॲडमिशन इफ आय स्कोर, क्लिक. आता तुम्ही ब्रांच द्यायचे इथे की समजा कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि पुणे युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. मार्क ते लॉकच आहे. गेट रिपोर्ट. आता या केसमध्ये तुम्हाला तो दाखवतो की कुठल्या कुठल्या कॉलेजेसला तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते. अर्थात ही साईट डायनॅमिकली चेंज होत असल्यामुळे जेव्हा तुमची रँक मिळेल 19 तारखेला त्या दिवसानुसार तुमच्या ॲक्च्युअल रँकवरती या गोष्टी चालतील. आत्ताची जी तुमची रँक कॅल्क्युलेट केलेली आहे ती स्टॅटिस्टिकली गेल्या 3-4 वर्षामध्ये या मार्कातला काय होतं यानुसार ती रँक कॅल्क्युलेट करून आणि त्यातली वर्स्ट केस कन्सिडर करून तुम्हाला सांगितलं जातं. अर्थात तुम्ही पेपरमध्ये वगैरे वाचलं असेल की यावर्षीचा CETचा रिझल्ट अतिशय वाईट होता की फक्त 9% मुलांनाच 100च्या वरती मार्क मिळाले. तर ॲक्च्युअली परिस्थिती अशी आहे की 2009 पासनाचा जर का तुम्ही डेटा पाहिला तर फक्त 9 आणि 10 ही 2च साल असं होतं की जिथे 100पेक्षा जास्त मार्क असलेली 12 किंवा 14% मुलं होते. त्याच्यानंतर 2011 पासनं आज तागाय जेव्हा जेव्हा CET झाली तेव्हा 200 पैकी 100पेक्षा जास्त मार्क असलेली मुलं ही फक्त 9 किंवा 10%च होती. गेल्या वर्षी 2,60,000 मुलं बसल्यावरती 26,000 मुलं 100च्या वरती होती आणि यावर्षी 2,84,000 मुलं बसल्यावरती 23,078 मुलं 100 मार्काच्या वरती. याचा अर्थ असा होत नाही की यावर्षीचा CETचा रिझल्ट अतिशय वाईट आहे. तुम्ही जर का 2013चे आकडे पाहिलेत की जे यावर्षी सगळ्यात रिलेव्हंट ठरतील, कारण 2013 साली पण 2,84,000 विद्यार्थी बसले होते आणि त्यातले 23,500 विद्यार्थ्यांना 100च्या वरती मार्क मिळाले. आता 2013 रिलेव्हंट काय आहे तर 2013 साली आपल्याकडे JEE ऑल इंडिया सीट्स आणि CETच्या सीट्स महाराष्ट्राच्या सीट्स या CETवरती भरल्या गेल्या होत्या. तुम्हाला गेल्या वर्षीचा डेटा तेवढा रिलेव्हंट ठरणार नाही आहे, कारण गेल्या वर्षीच्या ऑल इंडिया सीट्स या CETवरतीच भरल्या गेल्या होत्या. त्यामुळे असं होत गेलं की महाराष्ट्राच्या मुलांना प्रेफरन्स मिळत गेला आणि दोन्हीकडनं तीच मुलं म्हणजे ऑल इंडियातनं आणि CETतनं तीच मुलं आली. तसं जर का पाहिलं तर आज सगळ्याचा इतिहास हेच सांगतो की ज्या मुलाला CETत चांगले मार्क आहेत त्याला JEEत तसे कम्पॅरेटिव्ह मार्क असतील असं नाही. म्हणजे त्या मुलाची ऑल इंडिया रँक आणि स्टेट रँक याच्यामध्ये दरवर्षी तफावत असते. त्याचा इफेक्ट काय होणार यावर्षी तर यावर्षी कदाचित असं होण्याची शक्यता आहे की कट ऑफ्स थोडे वरती जातील. मार्काच्या रूपात कट ऑफ पाहण्यासारखं दुर्दैव नाही, कारण त्या मार्कांना खरं म्हणजे काहीच अर्थ नाही. जसं गेल्या वर्षी 100च्या वरती 35 मुलं होते, 190च्या वरती 35 मुलं होती, तर यावर्षी 190च्या वरती फक्त 10 मुलं आहेत CETमध्ये. त्यामुळे टॉपच्या क्लासमध्ये कदाचित या मार्कांवरती तुम्हाला खूपच कट ऑफ खाली आले असे दिसतील, पण त्याच्यानंतर मात्र असं दिसणार नाही आहे. म्हणजे तुम्ही एकदा का 124 130 पासून खाली आला की त्याच्यानंतरचे कट ऑफचे ऑलमोस्ट सारखे दिसतील जे गेल्या वर्षी होते रँकच्या रूपात. आणि आता आपण या साईटमध्ये पुढे जाऊया.
रिपोर्ट्स नसेल. हे जे बाकीचे रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये कुठल्या कॉलेजला मला किती मार्क मिळाले, आता ते इररिलेव्हंट आहे, कारण तुम्हाला ऑलरेडी मार्क मिळालेले. हे सगळे पहिले 6-7 रिपोर्ट्स आहेत, हे फ्रीली अवेलेबल असतात. आणि हे शेवटचे 5 जे आहेत हे सगळे रिपोर्ट्स फक्त रजिस्टर्ड युजर्ससाठी आहेत. रजिस्टर कसं करायचं ते वेबसाईटवरती दिलेलं आहे. त्यातला तिसरा एक क्रिएट ऑप्शन फॉर्म फॉर CET. या केसमध्ये तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे तुमच्या होम युनिव्हर्सिटीसाठी, आता इथे तुम्हाला स्टेट रँक दिसते, म्हणजे साधारणतः 115 मार्काला यावर्षी तुमची रँक येणार आहे ती 13,000 13,700 या रेंजमध्ये येईल. आता 3 ब्रांचेस सिलेक्ट करू आपण. कम्प्युटर, त्याच्यानंतर मेकॅनिकल आणि IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अँड गेट रिपोर्ट. हे रिपोर्ट पॉप्युलेट व्हायला थोडा वेळ लागेल, पण आता तुम्हाला दिसेल की पहिलं कॉलेज जे आहे ते AISSMS, त्या कॉलेजच्या आधी कॉलेजचा कोड आहे. त्या कॉलेज कोडमध्ये पहिले 4 डिजिट जे आहेत 6278 हे आपला कॉलेज कोड असतो. त्याच्यापुढचा 245 हा ब्रांच कोड आहे आणि 10 म्हणजे फर्स्ट शिफ्ट. इथे कट ऑफ रँक मी माझ्यासाठी दाखवलेली आहे, कदाचित ती युजरला आत्ता दिसणार नाही, ती तुमचं ॲक्च्युअल रँक आल्यानंतर दिसेल. पण याच्यामध्ये तुम्ही ग्रुपिंग पाहिलं तर पहिले 7-8 ऑप्शन्स कम्प्युटरचे आलेले आणि त्यातली एकही रँक 13,000च्या आसपास नाही आहे. त्याच्यानंतर तसेच मेकॅनिकलचे दिसतील तुम्हाला वरती घ्या, आणि त्याच्यानंतर ITचे पण दिसतील. आणि तुम्हाला लक्षात येईल की हे पहिले 25 ऑप्शन्स जे तयार झालेले आहेत याच्यामध्ये तुम्ही किती क्लोज आहात याचा अंदाज येतो. आणि सेकंड टाइम जेव्हा तुम्हाला कम्प्युटरचे ऑप्शन्स दिसत आहेत तर ते ऑप्शन्स तुम्हाला शुअरली मिळणार आहेत असं आपण सांगू शकतो. त्यामुळे या वेबसाईटमध्ये तुम्हाला कट ऑफ्स घ्यायचे, माझी रँक काय आहे पाहायचं, नंतर कॅटेगरी पाहायचं, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी का होम युनिव्हर्सिटी, हे ज्या सगळ्या चक्रात तुम्ही अडकता त्यातनं तुम्ही सुटाल आणि तुम्हाला कुठली कॉलेजेस मिळू शकतात हे कळतं. आणि तुम्ही ऑप्शन फॉर्म अर्थात भरताना COET पासून सगळ्या भरणार, पण ते तुमचं स्वप्न आहे. तुम्हाला पाहायला काय पाहिजे की मी कुठल्या कॉलेजेसच्या सगळ्यात जवळ जातोय. ती पहिल्यांदा जे दिसत आहेत पहिले 25 ऑप्शन्स ते तसे होतात आणि पुढचे 25 ऑप्शन्स तुम्हाला मिळणारे असतात. त्यामुळे तुम्हाला नक्की कॉलेज कोड काय आहे, त्याचे कट ऑफ्स काय होते, माझ्या कॅटेगरीला काय झालं, परत बॅक जा. आणि आमच्याकडे पुढचा ऑप्शन असा पण आहे की जिथे तुम्ही अदर दॅन होम युनिव्हर्सिटी पण चेक करू शकता. ही वेबसाईट संपूर्ण महाराष्ट्रातल्या 355च्या 355 कॉलेजेससाठी चालते आणि त्याप्रमाणे ती स्टेट लेवलची सीट आहे का होम युनिव्हर्सिटी का अदर युनिव्हर्सिटी हे सगळे कन्सिडरेशन याच्यात आहेत. सेकंड ऑप्शन जो होता तो क्लिक आणि इथे तुम्हाला 3 ब्रांचेस दिल्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करता येते. मगाशी तो ऑप्शन नव्हता, पण मगाशी आपण होम युनिव्हर्सिटीला होतो. परत मागे जा, देर इज वन मोर चॉईस की इररिस्पेक्टिव्ह ऑफ क्रिएट. म्हणजे तुमचं असं कुठलंच बंधन नाही आहे की होम युनिव्हर्सिटीज पाहिजे किंवा आता हा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कोणासाठी आहे, जे सातारा, औरंगाबाद, शिवाजी युनिव्हर्सिटीतनं पुण्यात यायचं आहे किंवा बॉम्बे युनिव्हर्सिटीतनं पुण्यात यायचं आहे त्यांना तो ऑप्शन 2 चालतो. पुण्यातल्या मुलांना मुंबई जाण्यासाठी तो ऑप्शन 2 चालतो. पुण्यातल्या मुलांना पुण्यामध्येच राहण्यासाठी ऑप्शन 1 आहे. आणि जर का कुठलंच रिस्ट्रिक्शन नसेल तर तुम्ही हा तिसरा ऑप्शन वापरू शकता. आणि तुम्ही प्रत्येक केसमध्ये पाहाल की अप्रोच हा एकदा इव्हन डिस्ट्रीब्युशन आहे किंवा ॲज पर द रँकिंग ऑफ कॉलेजेस आहे. मगाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे जी कॉलेजेस पॉप्युलर झाली होती त्याच्यामध्ये त्यांच्या कट ऑफचा काही सिक्वेन्स नव्हता. पण यावेळेला मात्र प्रत्येक कॉलेजचा जो ऑर्डर असेल ती गेल्या 2-3 वर्षातले त्यांच्या कट ऑफचा जो सिक्वेन्स होता, म्हणजे आपण ज्याला रँकिंग म्हणतो, त्यानुसार ते दाखवले जाते. आता या पद्धतीने ही वेबसाईट जेव्हा चालत राहते त्यातला पहिला जो चॉईस आहे इव्हॅल्युएट माय ऑप्शन. आता हा जो प्रकार आहे आता कोणीच देत नाही. अजून खाली आहे थोडंसं. इथे एक आपण कॉलेज कोड देऊयात, समजा 6177 24520. याचा अर्थ असा होतो सिंहगड कॉलेज कम्प्युटर ब्रांच सेकंड शिफ्ट. आणि आता चेक करून बघूया खाली तो तुम्हाला कॉलेजचं नाव दाखवेल तिथे, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कम्प्युटर ब्रांच. आणि आता जर का तुम्ही सबमिट केलं
तर या 115 मार्काला तुम्हाला त्या चॉईस कोडची पॉसिबिलिटी दिसेल. तुम्हाला दिसते जिथे गुड चान्स दाखवलाय प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन मॉडर्न कॉलेज, त्याचा अर्थ तिथे IT ला तुम्हाला मिळायची ऑलमोस्ट 95-100% शक्यता आहे. आणि त्याच्या उलट पहिला जो ऑप्शन आहे C&M कम्प्युटर, तो 115 मार्काला मिळणार नाही. 0 म्हणलं याचा अर्थ अजिबातच मिळणार नाही असं करायला हरकत नाही. आणि अशा पद्धतीने आता हे ऑप्शन चॉईस कोडच तुम्हाला द्यायला लागतात. त्यासाठी आमच्या वेबसाईटवरती तुम्हाला सगळ्या कॉलेज कोडचे सगळे कॉलेज कोड्स डाउनलोड करता येतात. लॉग आउट करून बाहेर पुन्हा कॉलेज कोड्स दाखव आणि दोज यू कॅन डाउनलोड डायरेक्टली विदाउट लॉगिंग इन. कॉलेज इन्फॉर्मेशनमध्ये सिलेक्ट द युनिव्हर्सिटी. ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली की डाउनलोड कॉलेज कोड म्हणलं की तुम्हाला पुन्हा युनिव्हर्सिटीतल्या सर्व कॉलेजेसचे 4 डिजिटचे कॉलेज कोड कळतील. त्यामुळे हे तुम्हाला सोपं आहे काम. परत मागे जा आणि इथं सगळ्यात शेवटचा ऑप्शन जो आहे तो ब्रांच कोडचा आहे. आणि तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत त्यांचे ब्रांच कोड पण कळतील. जसं मग अशी मी 245 दिला होता तो कम्प्युटर इंजिनिअरिंग होता. 242 म्हटलं तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग अशी ब्रांच पुण्यात नाही आहे, ती शिवाजी युनिव्हर्सिटीला आहे. बट दिस डेटा विल बी ऑलवेज युजफुल, कारण तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल ऑप्शन फॉर्म भराल 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत, तो ऑप्शन फॉर्म भरताना तुमच्याकडे कॉलेज आणि ब्रांच दिसत असते. पण एकदा तुम्ही तो ऑप्शन कोड सबमिट केला की त्याच्यानंतर जो प्रिंटआउट येतो त्याच्यावरती फक्त कॉलेज कोड असतात. आणि मग आपल्याला नक्की लक्षात घ्यायला लागतं की मी दिलेले चॉईस कोड्स काय काय आहेत. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन सगळ्यांना युजफुल तर आहेच आहे. आणि हेच वापरून म्हणजे कॉलेज कोड फॉलोड बाय ब्रांच कोड आणि त्याच्यानंतर 10 किंवा 20 देऊन तुम्ही फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट ट्राय करू शकता. आणि तुम्ही तुमचा जो ऑप्शन फॉर्म भरणार आहात ते 20 ऑप्शन देऊन तुमची प्रोबॅबिलिटी चेक करू शकता. त्याच्यामध्ये असाही एक प्रकार होता की तुम्ही जर का पूर्ण ऑप्शन फॉर्म दिला तर तुम्हाला या ऑप्शन फॉर्मला काय मिळेल म्हणजे बाकी प्रोबॅबिलिटी वगैरे काही नाही. म्हणजे तो डायरेक्टली तुम्हाला सांगेल की तुम्हाला 16वा ऑप्शन मिळतोय, 17वा ऑप्शन मिळतोय, लाईक दॅट, किंवा काही मिळत नाही. त्यामुळे दिस पर्टिक्युलर वेबसाईट इज व्हेरी युजफुल. गो लॉग इन, ट्राय इट अँड इव्हन टेल युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रांनाही सांगा, मैत्रिणींनाही सांगा म्हणजे. आणि मग तुम्ही बघा की यातनं तुम्हाला काय काय मिळतं. तुम्हाला त्या कट ऑफची पुस्तकं नकोत, त्या कट ऑफच्या पुस्तकांमध्ये कॉलेजेसनी केलेले फेरबदल पण नकोत. ऑल दिस डेटा इज ऑथेंटिक. तुम्ही तो कुठेही चेक करू शकता DTच्या वेबसाईटवरती आणि त्यामुळे तुमचं काम सोपं होईल.